हे कुटुंब डोसे खातं आणि त्या डोस्यामुळे कुटुंबातील 2 मुली मरतात. आई-वडील आयसीयूमध्ये भरती होतात. हे कसं झालं? याच पोलीस तपास करतात आणि म्हणतात, डोश्याच्या पिठाचा यात काहीही संबंध नाही. हे प्रकरण सुरू झालं डोसे खाल्ल्यानं, पण तपास जसा-जसा पुढे गेला, तसं-तसं एक-एक गोष्ट बाहेर येत गेली. रक्ताच्या नमुन्यात कीटकनाश सापडले, घरात गायब झालेले पाकिटं, डायरीत लिहिलेले नवस आणि तातडीने उरकवलेले अंत्यसंस्कार. या सगळ्यांनी या प्रकरणात अजून मिस्टिरियस बनत गेलं. तर काय आहे हे प्रकरण? पोलिसांच्या तपासात काय उघड झालं? सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. अहमदाबादचा चांदखेडा परिसर, साबरमती नदीच्या पश्चिमेला वसलेला हा भाग गेल्या काही दिवसांपासून एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आहे. इथल्या मारुती प्लाझा सोसायटीमध्ये राहणारे विमल प्रजापती, त्यांची पत्नी भावना, 4 वर्षांची मुलगी मिष्टी आणि 3 महिन्याची राहा हे एक सामान्य कुटुंब. विमल विमा एजंट म्हणून काम करत होता. पण एप्रिल महिन्यात सुरुवातीला या कुटुंबासोबत जे घडलं ते ऐकून अंगावर काटा येतो. 1 एप्रिलच्या संध्याकाळ विमल प्रजापतीने कुटुंबाला घेऊन एक धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली. बाहेर जेवायचं नाही असं ठरून ते घरी परतले. रात्री 8च्या सुमारास विमलने जवळच्या आयओसी रोडवरील घनश्याम डेअरीतून 6 किलो डोश्याचं तयार पीठ आणलं. त्या रात्री कुटुंबाने डोसे बनवून खाल्ले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 एप्रिलला भावनाने पुन्हा त्याच पिठाचे डोसे बनवले. तिने आणि मिस्टीने खाल्ले. त्याच रात्रीपासून घरात अशक्तपणा, उलट्या, जड वाटणं असे त्रास सुरू झाले. 3 एप्रिलला विमल आणि भावना स्वतः हॉस्पिटलमध्ये गेले, पण मुलींना घरीच ठेवलं. 3 महिन्याची राहा आईचं दूध पित होती. तिची तब्येत झपाट्याने खालवली आणि 4 एप्रिलच्या सकाळी घरात तिचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण हृदयक्रिया बंद पडणे असं सांगण्यात आलं. त्याच दिवशी संध्याकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. 5 एप्रिलला मिष्टी, विमल आणि भावना या तिघांना केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. श्वास घेण्यात त्रास होऊ लागल्याने मिष्टी अत्यवस्थ झाली आणि त्याच दिवशी तिचाही मृत्यू झाला. 2 दिवसात 2 मृत्यू. पोलिसांनी ऍक्सिडेंट डेथची नोंद केली आणि तपास सुरू झाला. विमलने सांगितलं की घनश्याम डेअरीचं पीठ खाल्ल्यामुळे सगळ्यांना विषम बाधा झाल्या. पोलिसांना डेअरी तपासली, सीसीटीव्ही पाहिला. त्या दिवशी पीठ घेतलेल्या इतर ग्राहकांशी संपर्क केला, पण कुणालाही काहीही त्रास झाला नव्हता. डेअरी मालकाने सांगितलं की त्या दिवशी जवळपास 90 ते 100 किलो पीठ विकलं होतं आणि एकाही ग्राहकाने तक्रार केलेली नाही. तपासाला वळण मिळालं FSL रिपोर्टनं. विमल आणि भावनाच्या रक्त नमुन्यामध्ये अॅल्युमिनियम फॉस्फाईड आणि झिंकचं प्रमाण जास्त असल्याचं आढळलं. हे फक्त सामान्य सल्फास नावाच्या ओळखल्या जाणाऱ्या कीटकनाशकात असतात. गहू साठवताना उंदीर, किडे यांच्यापासून संरक्षणासाठी हे वापरतात. डोश्याच्या पिठाशी याचा काही संबंध नाही. त्यामुळे एक प्रश्न थेट उभा राहतो, हे विष आणलं कुठून? याचे उत्तर विमलच्या जबाबातून मिळाले. त्याने सांगितलं की घरात गव्हावर टाकायला त्याने 10 कीटकनाशकांची पाकिटे आणली होती. 8 वापरली, पण उरलेली 2 पाकिटं कुठे गेली हे त्यांना माहीत नाही. 9 तास पोलीस चौकशीत तो एकच गोष्ट सांगत राहिला, डोश्याच्या पिठामुळे सगळं झालं. पण FSL रिपोर्ट वेगळंच सांगतात. त्याच वेळी पोलिसांना भावनाची एक डायरी सापडली. त्यात लिहिलं होतं, मला मुलगा झाला तर नवस फेडायला मंदिरात ये. हे लिहिलं होतं या वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजे राहाच्या जन्माआधी. प्रजापती जोडल्याला मुलगा हवा होता आणि त्या दुसऱ्यांदाही मुलगी झाली. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे राहाचे अंत्यसंस्कार. तिच्या मृत्यूनंतर कायदेशीर प्रक्रिया न पाळता त्याच दिवशी संध्याकाळी तिला दफन करण्यात आलं. पोलिसांनी जेव्हा पोस्टमॉर्टमसाठी मृत्यूदेह हवा असल्याचं सांगितलं, तेव्हा दफन केलेला मृत्यूदेह बाहेर काढावा लागला. प्रजापती कुटुंबाने सांगितलं की दुःखात होतो, काय करायचं सुचलं नाही. पण पोलिसांच्या दृष्टीने हीच घाई सर्वात मोठा संशय निर्माण करणारी ठरली. सध्या विमल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भावना मात्र अजूनही ICU मध्ये आहे आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिष्टी आणि राहाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची आणि FSLच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांच्या या प्रकरणात लाय डिटेक्टर टेस्टसाठी न्यायालयाची परवानगी मागण्याची तयारी केली जात आहे. विमलची आई वडील गौरव शंकर आणि कुसुम प्रजापती यांची चौकशी करण्यात आली. त्यातून समोर आलं की कुटुंबात पैशावरून वाद होते. विमल मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याच्या विचारात होते आणि ऑस्ट्रेलियात जाण्याचा प्लॅन होता. या पार्श्वभूमीवर आर्थिक तंगी, दुसऱ्या मुलीचा जन्म आणि मुलीची अपेक्षा या सगळ्या गोष्टीमुळे हे घडलं का याचा तपास सुरू आहे. क्राईम ब्रँच आणि फॉरेन्सिक टीम एकत्रित मिळून काम करत आहे. पण मिष्टी 4 वर्षाची होती, राहा 3 महिन्याची. यात त्यांचा काय दोष होता? पण हे काय आणि कसं घडलं याचं उत्तर लाय डिटेक्टर टेस्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि FSLचा अंतिम अहवाल देतील. पण एक प्रश्न अजून उतरतोय, मुलांच्या हट्टापायी 2 निष्पाप जीव गेले असतील तर ही माणसं आहेत की राक्षक? या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं सविस्तर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.